अभ्यासकात या अभ्यासकांना गुरुकडून ज्ञानाची दक्षिणा द्यायची. तुम्ही शिकला, शिक्षक हा शिकवत असतो. म्हणजे गणित असो, बुद्धी असो, पण ती गणित आणि बुद्धीची तल्लकता हा गुरु देत असतो. आणि तल्लकता ज्याला मिळते तो पुढे जात असतो. सगळेच डॉक्टर होतात, सगळेच इंजिनियर होतात, सगळेच वकील होतात, डिग्र्या सगळ्यांकडे आहे. पण या ठिकाणी जोपर्यंत गुरु त्या डिग्रीच्या ज्ञानाला वास्तव रूपात आणत नाही, म्हणजे वास्तव रूप जोपर्यंत आपल्या विद्यार्थ्यांना देत नाही, तोपर्यंत ते ज्ञान वृद्धिगत होत नाही. आणि ज्ञान वृद्धिगत होण्यासाठी गुरु याची आवश्यकता. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये गुरु ग्रहाला म्हटलंय. गुरु ज्ञानाचा कारक म्हटला जातो. गुरु हा संचयाचा कारक म्हटला जातो. संचय दोन प्रकारचे असतात. एक ज्ञानाचा संचय असतो आणि एक पैशाचा संचय असतो. तसंच तिसरा संचय महत्वाचा असतो, तो नात्याचा. नात्याचा संचय आज नाहीये, हा मोठा दोष झालेला आहे. म्हणून आजची जी भविष्य विचार येणारे जातक असतात ते वेगळे प्रश्न घेऊन येतात. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कशी द्यायची हे सांगण्यासाठी नंदकिशोर जगद्दार असे जातक येतात हे सगळे आले. कारण याचं कारण असे, अभ्यासात तुम्ही सगळे झालेले आहात, सगळ्यांकडे डिग्री आहे. ज्योतिषाची डिग्री सोडून वास्तूच्या डिग्री जास्त असतील. कारण का? घराला घरपण राहिलेलं नाही म्हणून वास्तू आहे. जोपर्यंत घराला घरपण होतं, म्हणजे माणसांच्या नावाने जेव्हा भिंती बोलत होत्या तेव्हा वास्तूची धरलेली नव्हती. आज भिंतीच बोलत नाही माणसांमुळे म्हणून वास्तूची गरज. गरज जेव्हा असते त्या गरजेचा नीट विचार तुम्हाला करावा लागेल. मग आपल्याकडे जो जातक येतो तो प्रश्न घेऊन येत असतो. प्रश्नाची उकल कशी करायची हे गुरुकडून मिळत असते. मग तेच मी रोज या ठिकाणी भविष्यकार असल्यामुळे सकाळी पासून रात्री 1 पर्यंत मला लोक भेटत असतात, प्रश्न विचारत असतात. लोक म्हणतात ज्योतिषाकडे येणाऱ्या लोकांना ज्योतिषी सुखी नसतो असं कोणी म्हटलं आहे. ज्योतिषी सुखी नसतो असं म्हटलं आहे. पण माझं उलट मत आहे, ज्योतिषी जास्त सुखी असतं काय. याचं कारण असे की जो आलेल्या जातकाच्या चेहऱ्या दुःखाचं सुखात रूपांतर करतो. मग जो दुःखाचं रूपांतर सुखात करतो तो चांगलाच राहणार ना. पण पूर्वी दुःख ऐकायची फक्त, मार्ग द्यायचे आणि मार्ग होते ते धर्मशास्त्र. आपल्याला ऍक्च्युअल मार्ग हा देता जाते का? आणि त्यात प्रश्न एवढासा असतो, तो फिरवायचा कसा. म्हणून तुम्ही ज्योतिष अभ्यासक असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो समजून की तुम्ही त्या जातकाप्रमाणे बदलले पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा समोर त्याला तुम्ही मार्गदर्शन करू शकता. बदलणं म्हणजे काय असतं, तुम्ही ज्योतिषी अभ्यासकात म्हणून तुम्हाला अग्नी, पृथ्वी, वायू, जल अशी माहिती. म्हणजे या व्यक्तीचं डोकं आणि मन कुठल्या तत्वाचं आहे हे पाहून तुम्ही त्या तत्वाप्रमाणे त्या माणसाला जे उदाहरण दिलं तर ते पटणार आहे. माझ्याकडचे उपाय झाले मस्त, कारण आमच्या मानवी जीवनात एक शब्द आहे, हातोड्याला हातोडा मारायचा. पण आपण हातोडा न मारता त्याला गुंतून ठेवतो, गुंतून नाही करायचं. जेव्हा एखादी व्यक्ती माझ्याकडे येते प्रश्न विचारत, त्या प्रश्नाचं उत्तर 3 ते 5 मिनिटाच्या आत झालंच पाहिजे. डॉक्टर काय करतो बघा ना, औषध लगेच देतो, नंतर चेक करत बसतो एक्सरे काढून. मला एक्सरे नंतर करायचं आहे, त्या क्षणाला माझ्या चेहऱ्यावर जमाच्या जातकाच्या चेहरा असतो. म्हणून या ठिकाणी लग्नेश हा तुम्ही कुठल्याही पद्धतीने आल्याला पाहायला शिका, तो कुठल्या तत्वाचा आहे आणि तो कुठे पडला आहे. आणि जो राशी स्वामी तो कुठे पडला आणि कुठल्या तत्वात पडला याची सर्व करा, म्हणजे तुम्हाला जातकात उत्तर. पूर्वी काही फक्त विवाहाचे प्रश्न होते, आज तसं नाहीये. आज बाकी प्रश्न जास्त आहे. आता मग अशी बसलो असताना प्रश्न आला, एवढा नसायचा. परीक्षा झाली, यश चांगलं मिळालं,
पण नोकरी नाही. नोकरी कधी लागेल? मी विचार करायला लागलो काय करायचं. त्याचं वृषभ लग्न आहे. वृषभ लग्न म्हटल्यानंतर दशमात कुंभ राशी, म्हणजे शनी आला. आणि शनी आता कुंभ राशीत. हा कुंभ राशीतला शनी आणि तो मार्गी झालेला आहे 15 नोव्हेंबर. मग आता रवी कुठे येणार? कारण रवी का धरला याचं कारण लक्षात घ्या. उगाच रवी धरायचा नसतो मला कधी. कारण का? रवी चतुर्थात आहे, रवीची रास. आणि आत्ताचा रवी हा कुठे आहे? धनुराशीत आहे. आणि तो अष्टमात आहे. म्हणजे शनी रवीचा लाभयोग होतोय. आणि शुक्राची पोझिशन पाहिजे. शुक्र कुंभ राशी म्हणजे त्याचाही लाभयोग. पण रवीचा तो शत्रू आहे. मी काय सांगितलं त्या व्यक्ती, तुला नोकरी लागेल 14 मार्चच्या आत, परंतु ही नोकरी तुझी 2 वर्षच टिकेल. आता तुला कन्सेप्ट मी निश्चित सांगते. 2 वर्षांचं तुला जी नोकरी असेल ती नोकरी तुझी कायमस्वरूपी राहील. याचं जातकाला मार्गदर्शन या पद्धतीने करावं. हे आपण करतो का? नाही करत. 5 मिनिटाच्या आत त्या माणसाच्या चेहऱ्यावर आनंद झाला. मागच्या आठवड्यात मी एक केस मांडली होती. ती सायबर गुन्ह्याची होती. तिचे 7 लाख रुपये सायबर चोरले, घेतले. मी त्यांना 14 जानेवारीपर्यंत सुटेल. त्याच्यात व्यावहारिक उपयोग मी थोडा करतो हा, माझ्या ओळखी असल्या. मुंबईचे क्लायंट, सायबर कॅफेचे प्रमुख लोटलीकर माझे क्लायंट आहे, त्यांच्या सगळं भविष्य. मी त्यांना एक फोन करून सांगितलं आणि आज मला जातकात आत्ता मेसेज आले की तो माणूस सापडलाय, आमच्या इथे पैसे मिळायची व्यवस्था सुरू. कन्सेप्ट लक्षात घ्या. तो 14 तारखेपर्यंत रवी कुठे आहे आता? रवी हा सरकारी कारक आहे. सायबर कॅफे सरकारच्या अंडर असतो. तुझ्या रवीचा विचार मला त्या अंडरमध्ये करावा लागतो. फसवणूक झाली ती बुधाच्या माध्यमातून झाली, कॉम्प्युटरच्या माध्यमातून. पैशाची फसवणूक झाली, शुक्राची फसवणूक झाली. ते एकमेकाशी नातं जोडावं लागतं. हे नातं जेव्हा तुम्ही जोडू शकताय तेव्हा उत्तर देता येतं. प्रकारच्या अडचणींकडे कुठलेच उपाय नाही. एकच उपाय, मानसिक आत्मविश्वास वाढवणे, बळ देणे, एवढाच उपाय सांगतो. त्या माणसाला मोटिवेट करायचं असतं मला त्यावेळी. म्हणजे मोटिवेट करण्यासाठी मला चंद्राचा उपयोग होतो. जर 2.25 दिवसांनी चंद्र बदलतो त्याचा ऍडव्हान्टेज मी घेतो नेहमी. लक्ष त्या पद्धतीने देतो. कशी कन्सेप्ट येते बघा. तुम्हाला प्रश्न आठवत असं म्हणतात, कारण तुम्ही विवाहाच्याच भोवती फिरतात. पण आजचा विवाह कशावर टिकणार आहे? कुटुंबावर टिकणार आहे? मुलीमाला. स्वभावावरती टिकणारी? मुलीमाला. आजचा विवाह पैशावर. पण पैसा हे माध्यम करून त्या व्यक्तीला विवाहाचा प्रश्न आहे. जेव्हा त्या व्यक्तीचा वृषभ लग्न होतं, सप्तमेश मंगळ होता, तिला उकलता आली पाहिजे तुम्हाला कागद न घेता. त्याची कन्या रास, बुधाची रास, शुक्र शत्रू राशी, मंगळ सप्तमाच्या वेळात. मी लगेच सांगितलं 30 ते 32 विवाह होणार नाही. पण तोपर्यंत प्रयत्नही करू नका. आणि प्रयत्न केला तर घटस्फोट पुढचं वाटत. 99चा जन्म, अजून 26 वय होते. घरची नोकरी लागली की विवाहाच्या मागे राहणार. कन्सेप्ट तोडायचा आहे मला. योग्य वेळी विवाह करून द्यायचा आजच्या काळात जातकाला, तर आपण पुढे जाऊ शकतो, नाही तर जाऊ शकत नाही. नाही तर पुढचे प्रश्न निवारतात. ती व्यक्ती लगेच मला बोलली की तुम्ही माझ्या मुलीचा विवाह योग्य वेळी सांगितलं, आम्ही केला नाही. आणि दुसरी गोष्ट बोलली की माझ्या दुसऱ्या मुलीचा विवाह तुम्ही आल्या आल्या मला इतका आनंद झाला. तुम्ही आल्या आल्या पत्रिका पाहिल्या आणि पत्रिका टाकून दिली, इथे केली तर माझ्याकडे येऊ नका म्हणाले. आज तुम्हाला दुःखद घटना सांगतो, तिचा घटस्फोट झालेला आहे ते म्हणाले. मी फेकतो पत्रिका. कारण माझं स्पष्ट म्हणजे माझ्या 500 रुपयासाठी कोणाच्या 30 वर्षाचं आयुष्य नुकसान नाही.
मला अजिबात नुकसान नाही केलं. त्यांनी त्यांचा निर्णय घेऊ, पण मी योग्य ते उत्तर देणं ही माझी जबाबदारी. पाळायची की नाही ती समोरची जबाबदारी. ते पाळली तर माझ्या मार्ग खूप आनंद झाला. त्यांनी स्टाईल मध्ये करून दाखवणार, तुम्ही अशी घेतली आणि अशी या टेबलवर ठेवली. हो, मी पाचवा, कारण मी किंवा विवाहच सांगितले. प्लीज माईक बंद कर. या दृष्टीने तुम्हाला विचार करा, म्हणजे जातकाला आल्यानंतर उत्तर कशी देऊ याचा विचार आजच्या काळात करण्याची आवश्यकता आली हो. तो का नाही करत तुम्ही? करा की. तो केला तरच उपयोग होणार आहे तुमचा. तो का नाही करत तुम्ही? या दृष्टीने विचार करायची आवश्यकता आहे. तो तुम्हाला असणार बंद झालं. इथे काय या दृष्टीने तुम्हाला विचार करावा लागतो. हा विचार एक एक प्रश्नांतर सरांसारखं तुम्ही जातकाला भविष्य सांगायचं, आणि भविष्य सांगणं आजची काळाची गरज. ही गरज लक्षात घ्या. काल एक मुलगी माझ्याकडे आली परवा, ते ज्योतिष नाही केलं, वेगळ्या पद्धतीच्या मुलीला समजून सांगायचा प्रयत्न. जी पत्रिकावरती नवऱ्याची सासऱ्यांशी मी बोलतो म्हटलं, मी एक कनेक्टिंग माझी फॅमिली करतो कुठल्या क्लायंट, पण कोणाला कधी सांगायचंय त्या ठिकाणी मला बघावं लागतं. वेगळं राहायचंय. लहान मुलगा इथे बसलेला होता 3-4 वर्ष. मला वेगळं राहायचं, आणि त्या आमच्या घरातल्या वातावरणामुळे आमच्या नवऱ्या बायकोत मतभेद व्हायला लागले. घरातलं वातावरण म्हणजे एकच सासू, आपल्याकडचं एक पापडी शेवट, दुसरं नाही केलं. मग या ठिकाणी त्या मुलीला मी उलट्यामध्ये झालं, तुझं हे लग्न आहे, तिचे लग्न आहे, सासूचं हे लग्न आहे, सासऱ्याचं हे लग्न आहे. त्या व्यक्तीशी वागायचं कसे सांग? वेगळं वा म्हटलं. वेगळं प्रत्येक माणूस होतो माझ्या सहित. ज्या थापा आहे, माझ्या आईला असं मी म्हणायचो, तू कुठे एकत्र राहिले, मला गावाकडचे एकत्र राहायचं. पण ते वेगळं राहण्याची एक कल्पना वेगळ्या पद्धतीने मिळायची आहे. विचार करण्यासाठी त्या व्यक्तीचं लग्नेश पाहून मला त्या ठिकाणी त्या व्यक्तीला उत्तर द्यावं लागतं. तुम्ही तिला उत्तर देण्यामध्ये पटतं. या ठिकाणी मी ज्योतिषपेक्षा एक थोडासा वेगळा मागितला. तिला म्हटलं, भाड्याचं घर जे आणि राहायला जात नाही, तुझं स्वतःचं घर 1.5-2 वर्षांनी कर. याचं कारण काय? आणि म्हटलं एक काम कर, वेगळं राहा. सासऱ्यांशी जाऊन बोलतो मी, नवऱ्याशी, पण वर्षभराचे सगळे सण आणि सगळे वाढदिवस सासूकडे जाऊन करायचे. आणि 1 वर्षाने स्वतःच्या घरात राहायला जा. सासू घर लावून गेली. काय बदलायची असते मानसिक. एखाद्या प्रश्नाचं तेच असतं आजच्या काळात. माझी मुलगी माझ्याशी फोनवर रडत होती, मी भाऊ त्रास देत. म्हटलं काय त्रास देत? तुझा तृतीय शुक्र आहे, तू शत्रुराशीत पडलाय, तुझ्या भावाचं पटणार नाही, आणि तू अपेक्षा काय ठेवती? तुला तुमची पत्रिका पाहिजे हो म्हटलं. मी लग्न तृतीय शुक्र, तुझा शुक्र षष्ठात पडलेला सिंह राशी, शत्रू राशी, तुला शक्य नाहीये. भावाचं सुख शक्य नाहीये. आहे तेवढा पुत्र त्यांची विचारतो. ही कन्सेप्ट घ्या, ही सांगा समजून. म्हणून भाऊ भाऊ राहणार ते, पण तुला नाहीये, मान्य करून टाक. मनाची मान्यता घे. तेव्हा आता आलाय अमेरिकेतून, 70 वर्ष जाणार 1 महिन्यात,
आत्ताही त्रास देते मला. इराणी कॅफेच्या कॉफी चहावरून भांडण. आता वयाच्या 40 वर्षी अशी भांडणं करायला लागले, डोकं आपटायचं का काय करायचं. आणि एक शास्त्रज्ञ आहे तो विषय. म्हणून मी म्हणतो शास्त्रज्ञ लोक हे विमजी करत असतात. तुला भाऊ विमजी का नाही म्हटलं, हुशार असत सोडून देईस. जागेवर आणा, जागेवर आणा. ही उत्तरे तुम्हाला ओरिजिनल पत्रिकेतल्या ग्रहांप्रमाणे सुद्धा देते तर. आणि भोवतीने किती प्रकारचा ताण वाढणार आणि कमी होणार, अप अँड डाऊन, हे गोचरी ठरत. ओरिजिनल पत्रिकेत ग्रह खराब असला, गोचरीने आला चांगला, तेवढा काळापुरता तो आनंद मिळू शकतो. तो देण्याचं काम आपण केलं, हे देऊ शकतो आपण, का नाही देत. इतक्या चांगल्या पद्धतीने कुंडली वळवता येते. वळवायला शिका. कुठलाही प्रश्न येत नाही माणसाला. आपण ती वळवायची, एकच त्याचा प्रश्न सोडवायचा आहे. लग्नासाठी कुठलाही मुलगा मुलगी स्वतःहून येतच नाही, आई वडील येतात नाही, ते माहिती तुम्हाला. कारण त्या आईलाच घाई असते मुलाच्या लग्न करायची, आणि घटस्फोट घ्यायची आईलाच घाई असते आजच्या काळात. हा, मला ते पटत नाही. म्हणून त्या मुलाची इच्छा नाही किंवा मुलीची इच्छा, त्या दुसऱ्या मुलीचे लगेच सेकंड मॅरेज करायचं. डायव्हर्स झाला आता आणि सेकंड मॅरेज. तसे कुंभ राशी भाग्य आहे. त्याची काय पाठ पाहिजे. मिथून लग्न आहे. पहिलं लग्न 28 वर्षी झालं, पहिलं लग्न 32-36 मध्ये झालं असता, प्रश्न आला असता का? नसता आला. पण आता तो का नाही आला, ते काय सुख नाही, याची चर्चा करण्यापेक्षा नवीन मॅरेज कधी करायचा हा प्रश्न मला विचारल्यानंतर सेकंड मॅरेज भाग्यस्थानावरून पाठव, हे पहिलं डोक्यात घ्यावं लागेल. तिथे त्याची कुंभ राशीचा मालक शनी आहे, तिथे शनी चालू आहे. परंतु जातकाची, आणि तो शनी व्यवस्थानात आहे, तिथे नाही गोचरी तिथे. ओरिजिनल पत्रिकेत व्यवस्थानात आहे. वेळ म्हणजे नुकसान दाखवलं, पण स्वतःच्या स्थानात त्यातला मार्ग निघतो. स्वतःच्या स्थानात शनी चांगली फळं देतो, हे त्यातलं उत्तर आहे. म्हणजे उत्तराचा विचार केला नाही, का नाही करत तुम्ही. तो शनी तिथे विषुवृत्त असल्या मेष राशीचा निश्चित शनी झाला. मग हा 36 शिवाय देणार आहे का? मग 36 वेळ 2026 90चा जन्म आहे, जानेवारी 7चा. 26 साली त्याचं म्हणजे 1 वर्ष या ठिकाणी विचार करू नका. 1 वर्षानंतर लग्नाचा विचार करा. करू नका हे सांगणं माझं काम आहे, आणि करू नका हे सांगणं सुद्धा माझं काम आहे. तेव्हा ठीक आहे, आम्ही नाही करणार. पुढच्या जानेवारीत मला भेटा, एक्झॅक्टली 4 महिन्याचा पिरियड काढून. हा आशावाद, ही अपेक्षा त्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर त्या मुलीवरती आणण्याची अपेक्षा आहे, त्याला असे जातकाला हास्य देण्याचं. हे जातक अशा पद्धतीने गेलं पाहिजे. आमची ज्योतिषी काय सांगणार, तो शनीच खराब आहे, व्यय स्थानात नाही, तुला वैवाहिक सुख नाही. आणि जगात एक तरी माणूस आहे का वैवाहिक सुख असणारा? एकही नाही. सगळे मुखवटा आणून जगतात. म्हणजे लक्षात घ्या, कारण प्रत्येकाची वैवाहिक सुखाची अपेक्षा वेगळी आहे. त्याच्या लग्नेश आणि राशीचा तो त्या ठिकाणी पाहतो, त्याप्रमाणे तो जगण्याचा प्रयत्न करतो. ही फॅक्ट आहे, आणि सांगा कशाला घाबरताय तुम्ही. एकमेव ज्योतिषाचा मला अभिमान येतात की एकही पत्रिका जमत नाही हे सांगणारा मीच आहे. पण तरी ज्योतिषाच्या माध्यमातून विवाह करा हे सांगत नाही, कारण विवाह यशस्वी करण्याचा मार्ग ज्योतिषशास्त्रातल्या ग्रहात आहे, आणि ग्रहांची कारकत्व त्याप्रमाणे लावून त्याला मार्गदर्शन केलं, त्याचं वैवाहिक जीवन सुखी होतच. कारण आजच्या काळात वैवाहिक जीवन सुखी नाहीये, आनंदी आहे. आणि आनंदी बघायला लागतं. आणि आनंदी कसं होणार? पण आनंदाने कधी काही मिळत नाही, सुखाने मिळतं सर. या दृष्टीने विचार करा, एक एक पत्रिका उलगडावं, या दृष्टीने विचार करा. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. तुम्हाला पटत असेल तर घ्या.
एक एक पत्रिका उकलण्यासाठी आपण प्रयत्न करतो. कुठे मी हे स्पष्टग्रह पाहतोय का तुम्ही ज्योतिषा अभ्यासक म्हणून? कुठे मी भावचरीचा विचार करतोय, कुठे नक्षत्राचा विचार करतोय, कुठलाच विचार करत नाही. कारण हे डोंगर पकडून उंदीर काढणारं काम मला आवडत नाही. पण डायरेक्ट जीन्स पॅन्ट घाला आणि टी शर्ट घाला आणि फिरा. लोकांना कशाला गंतवत आहे? नक्षत्र देवता नाहीये, नक्षत्र देवता आहे, नक्षत्राचं कारकत्वच नाहीये. प्रत्येक वेळी सांगतो, ग्रहांची कारकत्व विचार करा. आणि ग्रहांना कारकत्व मानवाने दिलेले आहे, ग्रहांनी कुठलंच कारकत्व दिलेलं नाही, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. मग त्याचा विचार आपण या ठिकाणी माणसासाठी मानवासाठीच करतोय. तर मानव आपल्याला सांभाळायला नको का? आज प्रश्न निर्माण निर्णय झालेले. विषयाचा प्रश्न असे घेऊन काढते, स्वच्छ प्रश्न मी घेणार आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. आता मला एक मेसेज आहे, मला आनंद की सर वाढवणार आपल्याला वेळ झाला की माझ्याशी बोला, पण मला काही विचारायचं नाहीये, मला मोटिवेशन साठी बोला. मी काल त्या व्यक्तीशी, लोक म्हणजे कशासाठी करतात? पैसे, पैसे नाही. मी काल रात्री त्या व्यक्तीशी 45 मिनिटं बोलतो आणि त्याला मानसिक बाहेर काढ. बोललं पाहिजे नेहमी, पण मी सगळं सकारात्मकच बोलतो. आणि एखादी गोष्ट त्याला मिळवायची असेल त्या परिस्थितीत कुठल्याही जास्त झालं, पहिलं एक काम करायला शिका, ती मिळणार आहे सांगा, ती पुढे कशी वापरायची ते नंतर ठरव. एखाद्याला प्रेम आहे, मिळवायचंय. एक केस चालू आहे माझ्याकडे, मी उद्या परवा पुढच्या आठवड्यात मी त्याला चांदा चौकडी म्हटलंय. ते लोक त्याचं चेकिंग करून दोघांचे वाठवलं. ते चांदा चौकडी कशी जाईल असा त्यातला प्रश्न मला. ते काढता येतं आणि त्या दोघांना एकत्र आणायचा निश्चित योग आहे. मग जे चांदा चौकडी आहे ती तुमच्या काळामध्ये चेकअप करते काय ते मोबाईल मध्ये. त्याचा मोबाईल म्हणून त्या तो बोलतोय त्याचा मोबाईल. आणि मी त्या व्यक्तीला आता फोन केला, म्हटलं असं काही नसतं असं माझं मत. हे तुझ्या मनाची रमूक आहे, तुला व्हॉट्सअपवर जायचं जा. तू तो फोन ओपन केला त्याचा, तर तू चेकिंग केला अर्थ होईल आणि तू चेकिंग करते म्हणून हा प्रश्न निर्माण आहे. दहाच्या शोधायचा असतो कारण त्रिची असतात, मैत्रीच आहे. तृतीय स्थान मैत्रीच आहे. आणि पंचम स्थान, पंचमी साधता जेव्हा त्या व्यक्तीचं तूळ लग्न कुंभ रास आहे, दुसऱ्या व्यक्तीची मीन लग्न वृषभ रास, हे पाठ पाहिजे बाकी. ह्याचा जेव्हा मी विचार करतो की शनी शनी आता पंचमात आहे, पण तो चंद्रावरून आहे. चंद्र कुठे आता काय तारखेप्रमाणे कुठल्या नाही, कुठल्या काळात SMS पाठव इथपर्यंत ज्योतिष करतो. मला आनंद आहे, मोटिवेशन करून मी त्यांना बाहेर. जे होणार आहे ते होणार आहे, नाही होणार त्याच्यासाठी मी खोटं बोलतो आणि तो काळ पुलान करतो. हे आहे, कारण मला त्या दोघांचं चांगलं करायचं असते एकाचं. आणि एखादं चांगलं कधीच होऊ शकत, चांगलं वाईट कधीच ठरवणार आहे. प्रत्येक माणूस चुकतोच, पण ती चूक परत जो करत नाही तो जीवनात यशस्वी. रिपिटेशन मध्ये नाही पाहिजे. म्हणून त्या जातकाला सांगायचं तुझा शनी किती वाईट असू दे, गुरु किती चांगला असू दे, तुला जे कर्म करायचे ते करताना काय करायचं ते विचार. प्रेमात खोटं बोलावं पण प्रेम करा. आणि प्रेम नसतं असं माझं कन्सेप्ट. गिव्ह अँड टेक आहे आजच्या काळात. पूर्वीच्या काही सुद्धा गिव्ह अँड टेक, पण ते गिव्ह अँड टेक मानसिक दृष्टीने होतं, आजचा व्यावहारिक दृष्टीने, म्हणून त्याचा मोठा दोष निर्माण झाला. मानसिक आणि व्यवहार यातला फरक आजच्या काळात भविष्यपासून पाहायला. पूर्वीची मानसिकता आणि आजची व्यवहारिकता ही आपल्याला जोडायची.
व्यावहारिकतेचे ग्रह कुठले तर बुध शुक्र. अधिकारचा ग्रह कुठला रवी. आणि सातत्य देणारा ग्रह कुठला शनी. शनी हा टिकाऊ आहे. हा टिकाऊपणा त्या व्यक्तीच्या ह्याच्यात कधी येणार हे पाहिलं जेव्हा आपण आमच्या शनीचं भ्रमण पाहू आणि त्या शनीच्या भ्रमणाला त्याच्या शुक्राचं भ्रमण कसं येतं ते पाहू, बुधाचं भ्रमण कसं येतं पाहू, गुरुचं भ्रमण कसं येतं पाहू. आणि त्याचे तीन मित्र आणि समय. रवी त्याचा शत्रू आहे, मंगळ त्याचा शत्रू आहे. हे दोन येतात आणि याचं कॉम्बिनेशन ज्या स्थानात असतं त्याप्रमाणे त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आपण केला. हा प्रयत्न करू. जातक खुश होतो. माझी एखादा संततीचा प्रश्न होता, तारखा दिल्या. माझं कसं असतं, तारखांसमोर कॅलेंडर असतं, पंचांग नाही बोलत. बराबर तारखा मिळाली. ती व्यक्ती म्हणाली, कोणी असं तुम्ही सांगितलं की यशस्वी झालंय असं कोणाशी मी बोलू शकते का. त्याला ज्योतिषाला राग येईना. मला राग नाही आला. मी लगेच फोन नंबर दिला, त्याची केस घडली. लावा फोन तुम्ही. मोटिवेट काय. अरे आपलं नाणं, शास्त्राचं नाणं खणखणीचे आहे. तू ते वाजवायचं का नाही, का परत मोठेपणा करायचं. आपलं नाणं खणखणीचे, फक्त मांडायची पद्धत तुम्हाला येत नाही, कारण तुम्ही अभ्यासक होता. तुम्ही भविष्यकार होता. भविष्यकार व्हावे म्हणून हे जात ते. वडिलांचं मला तेच आनंद असायचा. वडिलांसारखेच वय आहे. तुम्ही बसत कॉम्प्युटर घेऊन मोठी पत्रिका काढणार, मग तुम्ही अष्टवर्ग पाहणार, मग तुम्ही लाल किताब पाहणार, अजून तुम्ही कृष्णमूर्ती पाहणार. शेवटी उत्तर काय, जातकाला तुम्ही देतात का स्वतःच्या मनाला विचार. अरे ग्रह ग्रहांची कारकत्व देत आहे, तर कशाला त्याला डावडे परिणाम करताय तुम्ही. नका करू. जर 2.25 तासांनी तुम्हाला जेव्हा लग्न कुंडलीमध्ये ग्रह बदलताना दिसतात, तर दर 2.25 तासाचा विचार का नाही करत. कशासाठी पाहिजे भावचरित आणि कृष्णमूर्ती, कशासाठी कृष्णमूर्तीचा अभ्यास करायचा. त्याच्यातून तुम्हाला काय मिळतंय, हा त्यातला कन्सेप्ट आहे. जातक याच्यासाठी येतो की तुमच्याकडे तो प्रश्न सुटावा, सुटलेला नसतो म्हणून येत असतो. आता माझी एक फोन आला, तुम्ही मला परीक्षा मार्च मध्ये आहे, कुठल्या विषयाचा अभ्यास करता 10वीच्या गणित. त्या मुलाला बोलवतो. ज्या दिवशी परीक्षा त्या दिवशी ग्रह पाहतो, त्याच्या कुंडलीतले ग्रह पाहतो, कुठल्या विषयाचा तो अभ्यास केला पाहिजे का, कुठल्या 2 तासात केला पाहिजे लग्नाप्रमाणे सांगतो. त्या 2 तासाचा अभ्यास कर, हे सांगतो मी आज 10वी-12वीच्या लोकांना. तुमच्या डोक्यात हा विचार येतो का. त्या बाईचा फोन आला, किती आम्हाला फायदा झाला. आता आहे परीक्षेचा, मी टाइम टेबल तुम्हाला पाठवले, सांगतो उद्या. फोनाचा कन्सेप्ट बघा. कारण त्या 2 तासात त्यांनी त्याच्यासमोर जे पुस्तक असेल, जे काही असेल, तो ग्रह गणिताचा ग्रह बुध आहे, गुरु भाषेचा ग्रह आहे, दिले ना आपल्याला. उद्या की उत्तर द्या, मार्क वाढवा, वेळे का. पण आम्हाला तुझं कॉन्सन्ट्रेशनच नाही, तुझा चंद्रच खराब आहे, तुझ्या परीक्षेच्या शनी रवी खराब आहे. सांगा, म्हणजे निगेटिव्ह रेंज तयार करा. निगेटिव्ह रेंज कशाला तयार करा. कारण एक लक्षात ठेवा, तुमच्याकडे हा प्रश्न घेऊन कोण येणार आहे. जो 90%ची व्यक्ती ती येणार आहे, जी 60% म्हणतात ती येणार नाहीये. आणि नापास झालेली, नापास होत असते ती व्यक्तीचे आई वडील येत असतात. कॉन्ट्रास्ट बघा, हा कॉन्ट्रास्ट तुमच्या लक्षात येईल. कारण 90% ज्याला असतात त्याच्या आई वडिलांना त्यांनी जास्त मिळाली अपेक्षा असते. फर्स्ट क्लास मध्ये तो त्याच्या आई वडिलांना काही अपेक्षा नसते, 60-70 मिळतात बस. आणि नापास होणाऱ्या मुलांसाठी हे नापास होणार का, हे 3 कॅटेगरीमध्ये हा प्रश्न यायचा. ते कन्सेप्ट घ्या. आज विचार करा, तुम्हाला 30-40 मिनिटांमध्ये मी किती प्रश्नांची उकल कशी करायची तुम्हाला सांगितलं. तुम्ही अभ्यासक काय म्हणणार, हे सर्व गोष्टीवर दुसरं एक तास लेक्चर.
जरूर येईल, पण तुम्ही ऐक्यू होणार असाल, जुनं सोडणार असाल तर, जीन पॅन्ट टी शर्ट घालणार असाल तरच मी घेईन. मला नकोय धोतर आले, बंद करा. कालसर प्रयोग सांगणारे बंद झाले पाहिजे. मंगाची पत्रिका बनणारे बंद झाले पाहिजे. नक्षत्र शांती सांगणारे बंद झाले पाहिजे. कळले पाहिजे. साडेसाती सांगणारे त्याहून बंद झाले. आणि वास्तुदोष सांगणारे बंद झाले पाहिजे. वास्तू एनर्जी चांगलीच असते, पण ती माणसांनी मिळते, जागेने मिळत नाही. आणि माणसं जी आहे त्यांना वास्तू सुख कसं आहे, त्या माणसाची यशस्वीता करायची असते. इकॉनॉमिक असो, मानसिक असो, कुठल्या गोष्टीची असो, रिलेशनशिपची असो, संबंधाची असो, आपल्या नातेसंबंधाची असो, ही आपण देऊ शकतो. वास्तुशास्त्र नाही असं मी कधीच म्हणत नाही. इथे कोणी किती वास्तूचा अभ्यास करत असते, मी सगळा अभ्यास केलेला आहे. मी ठामपणे कुठेही तुम्हाला सांगतो. पण जे आज वास्तुशास्त्र पिरामिड बसत, हे चुकीचे. प्लास्टिकच्या पिरामिडाने कोणावरती काही परिणाम होईल हे सांगणं पाहिजे. पिरामिडची संकल्पना महाराजांच्या काळात का होती, का लावली जायची ती? त्या घराची हाईटच 30 फूट असायची. आता 8 फूट 10 फूट हाईट. तुम्ही कुठे बस, कॉन्सेप्ट कुठे, बदल कुठे करायला नको? वास्तू घेण्याच्या आधी, फ्लॅट घेण्याच्या आधी तुम्ही काही सुधारणा सांगा, पण राहायला गेल्यानंतर सांगू, जे काही आधी सांग, जरूर सांगा. काही माझा विरोध नाही त्याला. फक्त उपाय जरूर द्या, पण ते उपाय यशस्वी करणारे, त्याच्यामागे लॉजिक असलं पाहिजे. कारण त्याच्यात सायन्स नसणारच आहे, पण लॉजिक तरी चांगलं राहा. ते लॉजिक लावत नाही. आणि जातक ज्या प्रश्न घेऊन, आरोग्याचा असू दे, कशाचा असू दे, कॅन्सरचा मला खूप आनंद असतो. मी मागच्या वेळेस सांगू, 12 वर्षापूर्वी एखादं ऑपरेशन करायचं झालं, त्याच्यात ट्युमर होतं. बाहेर केस आली, आता परत ते डॉक्टर म्हणतात ट्युमर आले. मी म्हटलं हा ट्युमर नाही आहे. या तारखेला चेकिंग लागला. मला आनंद आहे, ते सांगितल्या दिवशी मंगळवारी चेकिंगला गेले. आज मला रिझल्ट संध्याकाळी दिला की डॉक्टरांनी ट्युमर नाही सांगितलं. त्याच्यापेक्षा शास्त्र काय करू शकतो, शास्त्राची व्याख्या काय करू शकतो? करा ना. आजच्या काळाची गरज आहे जातकाला या प्रश्नात. कधी देणार आहे तुम्ही उत्तर, कधी पडणार आहे तुम्ही शास्त्राच्या चौकटी आणि समाजासाठी शास्त्र निर्माण करणार? आमचं शास्त्र समाजासाठी नाहीये, आमचं पोट भरण्यासाठी शास्त्र. बाकी सगळी शास्त्र समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी. कायदाशास्त्र असो, माणसाचा प्रश्न सोड, मेडिकल सायन्स असो, माणसाचं आरोग्य सुधारायचं. पण आमचं शास्त्र प्रश्न सोडवण्यासाठी नाहीये, प्रश्नांच्या गरजेत अडकण्यासाठी. गरजेत बंद केली पाहिजे. म्हणून असे जातं प्रॅक्टिकल ऍस्ट्रॉलॉजी हा जो भाग आहे, तो तुम्ही करा. काळाची गरज आहे. जिथे ज्योतिषाचं भाषण असेल, ज्योतिषाच्या भाषेत बोलेल मी. पण सामान्य माणसाच्या ज्योतिषमध्ये मला भाषणाला बोलवलं, मी त्यांच्या भाषेत त्यांना मुद्दे समजतो. आणि मला ज्योतिष करून नाही चालणार. माझी म्हणजे माझी नाही, म्हणजे मी सगळ्या रोटरी डान्समध्ये लेक्चर देतो, ज्योतिषी सोडून. कारण तिथे सामान्य माणसाची जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं याचा विचार करतो. हे करा, तर आपण जे भविष्यकाळ निर्माण केली, जातकाच्या चेहरा हास्य आणण्यासाठी, त्याच पद्धतीने आपण दर गुरुवारी भेटणार. निम्या मुद्दे घेऊन तुमच्याशी बोलणार, निम्या गोष्टी सांग. फक्त लग्न कुंडलीवरून कसे भविष्य जातक असेल याचा मार्ग देणार. कुठल्या जातकाचा कुठलाही प्रश्न असो, आधुनिक पद्धत तुम्ही स्वीकारली आहे ना, मोबाईल स्वीकारलाय, फोनवर द्या उत्तर.
पण ती उत्तर नको आहे मला, बाकीची चालतात ती 6 मिनिट वगैरे, 1 रुपया 2 रुपये 5, ती नको. ज्याचा काही प्रश्न विचारावा त्याचं उत्तर द्या. कन्सिडर आपण हे करू. मी मालकीला स्वप्नाला म्हटलंय कुठेतरी काहीतरी एक चांगलं करू, समाजापर्यंत जाऊया आपण. आणि त्यामुळे समाज काय म्हणतो, लोक काय म्हणतात याचा न विचार करता आपल्याला काय आनंद मिळतो याचा विचार करा. जेव्हा मी आनंदी होईल तेव्हा मी सुख वाटेल एवढाच संदेश देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय. हॅलो, नमस्कार सर. हॅलो, काय विचारायचंय का? हा मला विचारायचंय, तुमचा मोबाईल नंबर आम्हाला मिळाला तर बरा होईल. आणि दुसरं म्हणजे मागच्या गुरुवारचं रेकॉर्डिंग आहे का सर? या आठवड्यात रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग पाहिजे, रेकॉर्डिंग. आणि तुमचा मोबाईल नंबर. हा सांग. 9890 9890 हा 8826 हा हा पुन्हा मला ऐकायचं आहे ना. 9890 88 आणि एखादं जातक आता पर्सनली कॉन्टॅक्ट करू दे का ऑनलाईन हे करू दे तुमचं? ऑनलाईनचा करता येतो या, पण ऑनलाईन म्हणजे मला फोन चालेल चालेल, थँक्यू. म्हणजे पर्सनली येतो. कोणाला काय विचार बोला. 9890882622 सरांचा 9890882622 माझा पाठवते. खाली मी याच्यात काही टाकायचा. ऐकवलं चॅट मध्ये टाकलाय. हा आलाय पार. कोणाला काय विचारायचंय विचारू शकता. किंवा तुम्हाला काय सुधारणा पाहिजे असेल उद्याचा विषय सांगतो. उद्या 8 वाजता आपण भेटणार आहोत परत. प्रेम, अफेअर आणि रिलेशनशिप. प्रेम, अफेअर आणि रिलेशनशिप. साधं करू का गाणं? उद्या 8 वाजता. साधं करू का गाणं? काय कोण बोलतोय? एकाने बोला ना प्लीज. कोणाला काय विचारते का? नाही थांबतो आम्ही. काय नाही विचारायचं. हा तुम्हाला आवडते का तेही कळवा. नसेल आवडलं तर तेही कळवा, म्हणजे आम्हाला सुधारणा करता येते. थांबव तुला घेईल. उद्या 8 वाजता परत भेटूया. जय जय महाराज.